आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, जेव्हा आपण ही भजी खातो ना तर अजिबात कोरडी वाटत नाही किंवा घशात अडकत नाही. असं खातो ना एकदम सॉफ्ट आणि एकदम फ्लेवरफुल आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल, तर परी जाणार आहे आज ट्रिपला. आणि कालपासूनच आमची ना पॅकिंग चालू होती तिची, कारण की खूप मोठी अशी लिस्ट दिली होती आणि त्या लिस्टप्रमाणे सामान आम्हाला घ्यायचं होतं आणि ते व्यवस्थित पॅकसुद्धा करायचं होतं. तर काल त्याच गडबडीमध्ये होतो. सगळी पॅकिंग वगैरे झाली आणि मम्मीला तर अजिबातच करमणार नाही, कारण की 1-2 दिवस नाही 5 दिवस नसणार आहे. आता आम्हाला तर सवय झालेली आहे, कारण की आता हे 3रं वर्ष आहे परीचं पिकनिकचं आणि ही कंपल्सरी असते आणि सगळ्यांना जावं लागतं. आणि फ्रान्सला जाणार आहे ते पिकनिकला आणि मला असं वाटतं हेच दिवस असतात स्कूल ट्रिप वगैरे, मस्त एन्जॉय करू शकता. आपल्या वेळेस होतं पण खूप जास्त असं नव्हतं. म्हणून मग बेलाचं आता बेलाचं तर नाही पिकनिक, बेला तर फक्त 1 डेसाठी जाते, म्हणजे सकाळी गेले का संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत येईल अशी पिकनिक. आणि बुधवारीसुद्धा परत असणार आहे तिची पिकनिक, बेलाची असणार आहे पिकनिक. तर तेव्हा पण सगळं मग ते 3 टिफिन आणि हे ते मस्त एन्जॉय करतात समरमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे समरमध्येच अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, त्या मुलांना करता येतात आणि मुलं पण एकदम खुश. परी तर एवढी एक्सायटेड होती, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला पण खूप 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 छान वाटत होतं. कालपासूनच तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता. तर आता तिची तयारी चालू आहे आणि मम्मी पण उठलेली आहे, तिला जायचं आहे म्हणून मम्मी म्हणते मला भेटून जा सगळ्यात अगोदर, कारण की आम्हाला लवकरच निघायचं आहे 7:30लाच. तर चला आता तिची पॅकिंग वगैरे काय आहे तिचं ते बघून घेते, परत एकदा चेक करते, कारण की पासपोर्ट वगैरे ते परत त्यांना सोबत द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती परीला थोडंसं वॉमिटिंगचा प्रॉब्लेम होतो, मग तो बेल्ट पण घेतलेला आहे, हँड बेल्ट असतो तो. आणि मेडिसिन्स आहे तिच्या, त्या पण मी तिला म्हणजे तिच्या बॅगमध्येच वरती ठेवते. आणि वॉटर बॉटल सगळं एकदा परत चेक करून घेते. मग असं नको व्हायला तिथे गेल्याच्यानंतर काहीतरी राहून गेलं परत घरी यायला, कारण की यायला जायला बाय कारसुद्धा 15 ते 20 मिनटं लागतात. तर चला मी हे चेक करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. परी चालली आहे 5 दिवस ट्रिपला आणि आईला काही करमणार नाही 5 दिवस, हा ना. नेहमी दरवर्षी जाते परी. कालपासून मम्मीला झोप येत नव्हती व्यवस्थित, ते जाणार म्हणून. मस्त एन्जॉय करा. परी रेडी झालेली आहे आणि बघा तिची बॅग. आणि परी चालली आहे 5 दिवसांसाठी फ्रान्सला पिकनिकला. आणि कंपल्सरी आहे मुलांसाठी ही ट्रिप, त्यामुळे मुलांना पाठवावंच लागतं. आणि मग परत मग तुम्हाला ती वेगळी लिस्ट केलेली असते, त्या लिस्टप्रमाणे सगळं सामानसुद्धा आणायचं असतं. परीने तिचा छोटा कॅमेरा घेतलेला आहे, फोटोज वगैरे काढणार ती. आणि तिची बॅकपॅक आणि तिची ही बॅग. आर यू एक्साइटेड परी? Yes. हाऊ मच? गुड. चला आता मी ब्रेकफास्ट बनवला दोघींसाठी. बेला पण रेडी झालेली आहे आणि ब्रेकफास्ट देते आणि सोडून येते तिला मी. आम्ही आलो बस स्टॉप जवळ परीला सोडायला. सकाळचे वाजलेले आहे 7:50. किती ऊन आहे बघा. परीला सोडून मी सकाळी चालू होते. आल्यानंतर घरातलं सगळं आवरलं, नंतर मग माझं आवरून झालं. स्वयंपाकाची सुद्धा थोडीशी तयारी करून ठेवली. म्हटलं चला व्हिडिओ कंटिन्यू करते. आणि आज बनवणार आहे मी गट्ट्याची भाजी. आणि खूप वेळेस मी गट्ट्याची भाजी ना शेअर केलेली आहेत. त्यासोबत गरमागरम भात आणि त्यासोबतच गरमागरम फुलके खूप छान लागतात. आणि मम्मीला आणि मनोला मी गरम गरम फुलके बनवूनच वाढणार आहे. आणि चकल्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्हाला सर्वांचे खूप छान कमेंट्स आले. प्रमाण मी ऑलरेडी सांगितलं होतं. 2.5 किलो बटाटे होते आणि अर्धा किलो साबुदाणा मी रात्रीच भिजवला होता. तर असं 3 किलोचं प्रमाण झालं. आणि 3 किलोच्या चकल्या जरी बनवल्या तरी पण ते वाळून ना कमीच होतात, हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आणि जेव्हा मी बटाटे घेत होते ना तर मग 2.5 किलो वेगळे तिथे वजन करून घेतलं होतं, म्हणजे मग प्रमाण आम्हाला परफेक्ट जमलं.
आणि कोणी साबुदाणा जास्त टाकतं, 1 किलो टाकतं, कोणी अर्धा किलो टाकतं, पण आम्ही अर्धाच किलो टाकलं, 1 किलो साबुदाणा टाकला नव्हतं. माहीत नाही ब्लर दिसतोय कॅमेरा, मी फोकस करते 1 मिनटं. पण आणि मम्मीला सुद्धा मला घेऊन जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मी भरपूर फ्रेश भाज्या घेते आणि मम्मीला पण त्या गोष्टी बघायला खूप आवडतात. तर मग मी जिथून घेते तिथून आहे ना आता फळं वगैरे आणायचे. बघा हे पूर्ण बास्केट रिकामी झालेली आहे आणि इथे शेंगदाणे सुद्धा मी भाजून ठेवलेले आहे दाण्याचा कूट करून ठेवण्यासाठी, कारण की पटकन स्वयंपाक व्हावा. म्हणजे मम्मी आहे तर कसं मम्मी लसूण सोलून ठेवते, मग हाताखाली ते काय गोष्टी करून ठेवते, मग कसं मग मला स्वयंपाक करायला इझी पडतं. शेंगदाण्याचा कूट कसं भाजीमध्ये पटकन आपल्याला वापरायचा आहे, कूट झालेला असेल तर आपण लगेचच वापरू शकतो. मग परत शेंगदाणे भाजा, मग त्याला ग्राइंड करा आणि मग यूज करा, मग वेळ जातो. आणि आता कसं इतके पटापट दिवस निघून जात आहे ना, काही कळतच नाहीये. आणि मम्मी आल्यामुळे काय असं वाटतं छान छान वेगवेगळे पदार्थ बनवू आणि ते वेळेवर सुद्धा झाले पाहिजे. तर चला काय थोडीफार जी तयारी केलेली आहे ते तुम्हाला मी दाखवते. इथे भात झालेला आहे आणि इथे गट्टे आपण उकडून घेतलेले, त्याचं पाणी आहे उकडलेलं. इथे गट्टे बघा गार करायला ठेवलेले आहे. इथे पीठ सुद्धा मळून झालेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे. इथे लसूण आल्याची पेस्ट आणि इथे टोमॅटो प्युरी सुद्धा करून झालेली आहे. आता पटकन फोडणी द्यायची आहे आणि गरमागरम फुलके बनवायचे आहे. बस बाकीचं सगळं झालेलं आहे. इथे झालेली आहे गट्ट्याची भाजी, तुम्ही बघू शकता. तूप पण टाकलं, 1 चमचा ॲड केलेला आहे मी. आणि इथे भात आणि आता गरमागरम मी फुलके बनवते. फुलका बघू शकता तुम्ही, मस्त असे छान फुलत आहे. जेवण झालं आणि इतकी मस्त झाली होती गट्ट्याची भाजी, तुम्हाला सांगते. तुपाचा फ्लेवर आणि गरमागरम फुलके बनवत होते मी. अगोदर मम्मी बसली होती जेवण करायला, त्यानंतर मनोज, कारण की मनोजची मीटिंग चालू होती आणि मनोजचं झालं. त्याच्यानंतर बेला आली, मग नंतर मग मी जेवण करायला बसली. आणि मम्मी गट्ट्याची भाजी बनवत नाही, तर मम्मीने आज फर्स्ट टाइम गट्ट्याची भाजी ट्राय केली. तिला इतकं आवडलं आणि मला असं वाटतं माझ्याकडनं ज्या छान छान रेसिपीज होतात किंवा माझी जी स्पेशालिटी आहे ना ती बनवूया. आणि मग एक पदार्थ आठवते आणि मी बनवते आणि पोटभर जेवण केलं. आणि तुम्हाला माहिती आहे असं गरमागरम आपण वाढलं तर किती छान वाटतं ना मम्मी. आता मम्मी ट्राय केलं. हो ना, आवडलं ना तुला? खूप छान झाली भाजी. हो ना, मम्मीला म्हटलं जेवण कर, तू कर आराम. आणि आमचं दोघींचं आहे ना TV बघणं चाललंय आणि गप्पा पण मारणं चाललंय आणि इतके दिवस पटकन निघून जात आहे. माझं रुटीन मम्मी आल्यापासून ॲक्च्युली रुटीन चेंज झालेलं आहे. अगोदर कसं थोडंसं मी नॉर्मल असायचे, पण मम्मी असलं कसं वेळेवर लवकरच, मग ब्रेकफास्ट, मग जेवण असो, मग चहा, मग संध्याकाळचं जेवण, नाश्ता जे असेल ते सगळं वेळेवर. आणि त्यामुळे मग मम्मी आल्यामुळे रुटीन पण चेंज झालं. तर म्हटलं आता थोडंसं वातावरण थोडंसं बरं आहे, कारण की परवा रात्री इतकं भयंकर वातावरण होतं, बापरे. म्हणजे इतक्या विजा, इतका पाऊस, लिटरली असं वाटलं होतं आम्हाला का आता ॲपलचं जे झाड आहे आपलं ते पडणार आहे. आणि कंटिन्यू रात्रभर पाऊस चालू होता आणि पावसाचं तर काही दाखवलं पण नव्हतं. तुम्हाला सांगते मी नेहमी वेदर चेक करत असते, पण इतका पाऊस पडला त्याच्यामुळे मग काय ज्या बाहेर आपल्या ज्या गाद्या ठेवलेल्या आहेत सोफ्यावरच्या त्या तशाच राहून गेल्या, ओल्या झाल्या होत्या. मग आता उन्हामध्ये ठेवलं होतं तर मग ते थोड्याशा ड्राय झालेल्या आहे. पण वातावरणाचं तर काही सांगता येत नाही. आणि मग अशीच स्कूलचं ॲप आहे, त्यामध्ये टीचरने जेवढे पण आता मुलं आहे परीचे क्लासचे जेवढे आहे ते परीचे ट्रिपचे फोटो पाठवलेले आहेत. आता त्यांचा लंच टाईम आहे, लंच झालेला असेल त्यांचं, जस्ट लंचला बसले होते तर फोटोज काढून पाठवले होते. तर मम्मीला शांत वाटतं. तर बेला आलेली आहे तर बेलासोबत तर राहीलच. मम्मी पण परीला 5 दिवस मिस करणार खूप जास्त. हो ना, एकदम शांत जर झोपायची ना परी. हो ना, 5 दिवस एकदम शांत होईल. हो ना. परी कुठे आता बेला आहे माझ्यासोबत. बेलाला पण आता स्विमिंगला पाठवायचं आहे. तिची बॅग रेडी केलेली आहे, तिचं आवरते मी आता, तिला सोडून येते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. हो ना. आपण नॉर्मली बघतो कांदा भजी बनवतो, ते एकदम खेकडा भजी असतात, एकदम क्रिस्पी बनवतो. पण आज त्या पद्धतीचे तर आम्ही बनवतो आणि ते खूप वेळेस दाखवले सुद्धा आहे मी. क्रिस्पी भजी, कांदा भजी सोडा न टाकता मी क्रिस्पी कशी बनवते हे अगोदर शेअर केलेलं आहे. पण आज मम्मी तुम्हाला कांद्याची अशी भजी दाखवणार आहे, ती एकदम जाळीदार असतात आतून आपल्याशी. आणि कांदा भजी जेव्हा बनवते ना मम्मी ही,
त्याची जाळी पडते छान आणि महत्वाचे म्हणजे एकदम हलके फुलके असतात. म्हणजे तुम्ही किती पण खाल्ले ना तसं हेवी वाटत नाही. म्हणजे आपण नॉर्मली आपण कसं नॉर्मली कांदा भजी खातो आणि थोडीशी खाल्ल्यानंतर आपल्याला लगेच असं हेवी वाटतं. पण ही अशा पद्धतीने मम्मी कांदा भजी बनवते ना तर ती अशी जाळीदार तर असतातच पण एकदम हलके फुलके असतात आणि किती पण खाल्ले ना तरी खाल्ल्यासारखे वाटत नाही. आणि त्याच्यासोबत मी चटणी पालकाची बनवणार आहे. जसं तुम्हाला या अगोदर दाखवलं होतं कचोरी बनवली होती आणि कचोरी सोबत ती पालकाची चटणी बनवली होती. कोथिंबीर, पालक, लसूण, हिरवी मिरची, जिरे ते ग्राइंड करून घेतलं. तर ती चटणी मी या कांदा भजी सोबत बनवणार आहे. तर मम्मी एक टिप सांगणार आहे तुम्हाला. तर जाळीदार हे भजे होण्यासाठी काय करायचं आहे आणि त्याच्यासाठी ना ती टेक्निक मम्मी यूज करते आणि तेच तुम्हाला आता दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आता आम्ही 4 जण आहोत. परी गेलेली आहे पिकनिकला. तर बेलाला तर मनोजला तर आवडतं ऑफकोर्स, पण बेलाला पण कांदा भजी खूप आवडते तुला माहितीये. आणि आईच्या हातची कांदा भजी आज मी खाणार आहे. म्हणजे नॉर्मली काय तर मम्मीच्या हातचं काय खाते, समजा भाकरी बनवते, कधी मी तर वेगवेगळं बनवतेच. आणि आज तर मी गट्ट्याची भाजी बनवली होती जी माझ्या हाताने खूप चांगली होते, गरमागरम फुलके ते खाल्लं तिने. आज तिच्या हातचं मी खाणार आहे. आणि मम्मीला मी तेच म्हटलं, अगं तू इतकी छान भजी बनवते पण मग तू ते सर्वांना शेअर कर. आणि चला सुरुवात करायची. काय काय घेतलेलं आहे आणि मी मम्मीला अगोदर एक भांडत येते कांदा भजी वगैरे बनवण्यासाठी. आणि भरपूर कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. थांबा, इथे आपण कांदे घेते 4-5, मिरच्या घेतल्या, कोथिंबीर आणि बेसन पीठ. आता आपण हे सगळं कट करून घेऊ आणि जेव्हा आपण बेसन पीठ मिक्स करू तेव्हा आपण त्यांना सांगू. ठीक आहे, चालेल. आणि हे जे आहे ना कांदे ते सोलून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून मी कट करून देते तुला. हो चालेल. ठीक आहे, चालेल. तर मम्मीला मी आता कांदा कट करून देते. नॉर्मली कांदा भजी करायला आपल्याला माहिती आहे आपण उभा कांदा कट करतो, पण या कांदा भजीसाठी आपल्याला बारीक कांदा कट करायचा आहे. नॉर्मली आपण जसं भाजीसाठी कट करतो अगदी तसं. ठीक आहे असं मम्मी का अजून बारीक करायचं? असंच. तर असा कट करायचा आहे आपल्याला कांदा. नॉर्मली आपण बघतो क्रिस्पी होण्यासाठी उभाच कट करतो आपण. एवढा बस का अजून थोडा बारीक करू याच्यापेक्षा? थोडा बारीक करू. अशा पद्धतीने आपण काय करू, सगळे जे कांदे आहे ना असं कट करून घेऊ बारीक. आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकणार आहोत, पण त्या पण आपल्याला एकदम असं बारीक बारीक कट करायचे आहे. आणि कोथिंबीर भरपूर टाकायची आपल्याला. बस ना असं आता. तर मग एकदा असंच फोनवर बोलत होतो ना, तर व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा कांदा भजी बनवली होती मम्मीने. तर मम्मी सांगितलं का यावेळेस मी थोडी वेगळी बनवली का खाल्लं ना तरी पण हेवी वाटत नाही. कोमल इतके छान हलके फुलके होतात. तर मग तिने सांगितलं मला, म्हटलं चला म्हणजे आपल्याला असं वाटतं नॉर्मल कांदा भजी आहे पण थोडीशी टेक्निक आपण वेगळी यूज केली ना तर तोच पदार्थ आपल्याला हेवी वाटत नाही. मम्मीला म्हटलं तू दाखवशील का? ती म्हणते ठीक आहे. तर मी काय करते, कांदा कट करून याच्यामध्ये काढून घेते. आणि मग मला बेसन करायचं असेल ना त्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे टाकतो का? नाही ना, टाकतो. तू टाकते का सोडा? थोडंसं टाक. हा, कारण की मी सोडा वगैरे टाकत नाही. म्हणजे कोणती पण मुगाची भजी असो, कांदा भजी असो, मी सोडा टाकत नाही, पण मम्मी टाकते. ही आपली कांदा भजी पण आपली गोल आकाराची होईल. गोल आकाराची भजी, थोडीशी आतून अशी पोकळ होईल. पोकळ होईल. अच्छा, मी मम्मीला हाताखाली कांदे कट करून दिलेले आहे. हे बघा अशा पद्धतीचा कांदा कट केलेला आहे. नॉर्मल आपण भाजीसाठी कट करतो तसंच. अगोदर स्वच्छ धुवून गेले. कांदा इतका तिखट आहे अक्षरशः डोळ्याचा. मला ऍक्च्युली हा कांद्याचा ना खूप असा त्रास होत नाही. मम्मीला तर खूप जास्त होतो, पण ते खरंच एवढा तिखट आहे का मला सुद्धा त्रास व्हायला लागला. आणि ही जी मिरची आहे ही एकदम बारीक आपल्याला कट करून घ्यायची ना मम्मी? एकदम बारीक कट करायची. एकदम बारीक. म्हणजे खाताना असं खूप जास्त तिखट पण एकदम झालं नाही पाहिजे, असे तोंडात पण नाही आले पाहिजे. एकदम बारीक आपण कट करूया. आपण याच्यामध्ये बेसन पीठ मध्ये पाणी टाकून चांगले मिक्स करून फेटून घेऊया. अगोदर 1-2 मिनिटं चांगलं फेटायचं आहे आपल्याला हे पीठ. आणि फेटून झाल्याच्या नंतर आपल्याला हे कांदा, हिरवी मिरची जी कट केलेली आहे ना ते टाकायची आपल्याला याच्यात.
तर आपल्याला हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं 1-2 मिनटं. फेटल्यावर काय होतं, थोडंसं असं हलकं होतं. मग त्याच्यामध्ये आपला कांदा, हिरवी मिरची ती टाकायची, ओवा वगैरे ते सगळं मिक्स करून घेऊ आपण. आणि याच्यामध्ये समजा आपल्याला तांदळाचं पीठ मिक्स करायचं असेल तर करू शकतो का? नको, करू शकतो. अजून क्रिस्पी होण्यासाठी थोडंसं करू शकतो. 1 चमचा टाकू शकतो आपण याच्यात. मग टाकू का आपण? टाकायचं? हो, टाक. मी 1 चमचा सांगते मम्मीला. म्हणजे जेवढा आपण फेटणार तेवढा लाईट वेट होईल, तेवढं हलकं फुलकं होईल. हलकं होईल एकदम. बस. आपण बेसन पीठ फेटल्यामुळे आहे ना, त्याचा कलर सुद्धा चेंज झाला, तुम्ही बघू शकता. एकदम भारी झाला, एकदम फेटून एकदम हलकं झालंय. 4-5 मिनिटं तरी लागत असतील ना मम्मी? 2 मिनिटं फेटून घ्यायचं. आणि टाकायचं का पाणी? नाही आता म्हणजे आपलं थोडं म्हणजे थोडक्यात ढोकळ्याचं पीठ कसं एकदम असं फुलून येतं, अगदी तसंच आहे. जेवढं तुम्ही चांगलं मिक्स करणार ना, मी आता स्वतः बघते एवढं फुललेलं, तर मी आपण कसं नॉर्मल मिक्स करतो आणि लगेच भजी करतो, पण मम्मी कंटिन्यू फेटते ना, तर एकदम ते लाईट वेट झालं, थोडंसं फुलल्यासारखं झालेलं आहे. लगेच. आता आपण टाकून घ्यायचं. टाक. बघ बस. अजून कमी टाकू? थोडंसं टाकू बस. बघ. बस. हे पण टाकू आपण, मिरची वगैरे सगळं टाक. भरपूर कोथिंबीर, हिरवी मिरची. आता याच्यात सगळं आपण जिरे, ओवा सगळं टाकूया. जिरे पण टाकायचे आहे का? जिरे, ओवा, मीठ, ओवा ठीक आहे. क्रश करून टाक. आणि जिरे अंदाजे टाकायचे, असं नाही का केवढं टाकलं पाहिजे. मला अंदाज येईलच जेव्हा तुम्ही भजी बनवणार. खूप जास्त ओवा पण नाही टाकायचा ना, खूप जास्त जिरे पण टाकायचे नाही, तोंडात आले नाही पाहिजे कंटिन्यू, नाही का? मीठ टाका आपण 2 चमचे टाक. चवीनुसार मीठ टाका 2 चमचे. बघ. बस. नंतर आपण टेस्ट करून बघूयाच. बेकिंग सोडा आपण यामध्ये यूज करणार आहोत, पण शेवटी ना हे बघा आता परत मिक्स करते, एकदम असं लाईट वेट आणि एकदम फुलून आले ते. आणि थोडीशी मला लाल मिरची पावडर पण टाक. हळद बघ. थोडीशी मिरची पावडर पण टाक. थोडी. बस चालेल. ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची आपण टाकलेली आहे ना, थोडंसं याने कसं थोडा कलर छान येईल. आपल्याला टाकायचे सोडा टाकूया आपण. बघ पण कसं झालं ना, थोडंसं घ्यायचं. बघ बघ. बस झालं. बस. थोडा म्हणजे चिमूटभरच टाकायचा सोडा आपल्याला, कारण का आपण पीठ फेटून घेतलंय ना, त्याच्यामुळे एकदम ते असे पोकळ होतील भाजी. कोणी टाकतं, कोणी नाही पण टाकत. आपण थोडासा चिमूटभर टाकलं. चिमूटभर टाकते, मी नाही टाकत, पण मम्मी मध्ये थोडंसं मी टाकते म्हणून. ठीक आहे. त्याचं मऊ झालंय ते पीठ, एकदम असं मऊ एकदम. इथे पालकची चटणी सुद्धा रेडी आहे. आता गरमागरम मम्मी भाजी फ्राय करणार आहे. ती गोल भजी, जाळीदार भजी कशी होते कांद्याची आता आपण बघूया. डन. तेल झालं गरम. तुम्हाला दाखवते मी आतून कशी जाळीदार तयार झालेली आहे. बघा छान जाळी पडली त्याच्यामध्ये आतमध्ये, आणि एकदम अशी पोकळ झाली.
ते मी टेस्ट करून दाखवते. खा. हे बघा, कारण की आपण फेटलं ना मम्मी ते पीठ. हा हे बघ, हे बघा आतमध्ये पण जाळी पडली. एक नंबर आहे. इतकी भारी झाली ना. आणखी क्रिस्पी आणि आतमधून असं जाळीदार आणि एकदम खाताना सॉफ्ट सॉफ्ट लागतं. कांद्याचा फ्लेवर हे बघा, हे बघा इतकी मस्त आहे ना अशी एकदम. हे बघा आपण पण एकदम मस्त, इतकी मस्त आहे. त्याच्यासोबत चटणी भारी झाली, एक नंबर झाली. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, जेव्हा आपण ही भजी खातो ना तर अजिबात कोरडी वाटत नाही किंवा घशात अडकत नाही. असं खातो ना एकदम सॉफ्ट आणि एकदम फ्लेवरफुल आहे. आणि आता आम्ही सर्व जण या चटणी सोबत ही भजी, गोल भजी, कांद्याची जाळीदार भजी एन्जॉय करणार आहोत. आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. नॉर्मली आपण कांदा भजी बनवतोच, पण अशी गोल भजी सुद्धा करून बघा, नक्की तुम्हाला आवडणार. आणि मम्मीने जी तुम्हाला टिप दिलेली आहे का 2-3 मिनिटं किंवा जेवढं तुम्ही ते बेसन पीठ फेटणार तेवढं ते लाईट वेट होणार भजी. आणि अक्षरशः तेलामध्ये टाकलं तर अक्षर तरंगत होते ते वरती असे हलके झाले. हो ना. आता मम्मीच्या हातची गोल भजी आज मी खाणार आहे मस्त. आता मम्मी तेच म्हणते तुम्ही दोघं बसा भजी खायला आणि मी गरमागरम भजी करते, तुम्हाला बनवून देते आणि आम्हाला बनवून देते. आणि बेला पण एक्साइटेड आहे, बेला पण खाणार आहे. बेला गरम आहे कसं आहे. खाल्ल्याच्या नंतर म्हणजे अशी जास्त हेवी पण नाही, हेवी पण वाटत नाही, असं वाटणार नाही. 2-3 खाऊन घेतले तरी पण एकदम भारी. चला, आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मम्मीच्या ज्या स्पेशालिटी आहे त्या रेसिपीज नक्की मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.